आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट पंकज देवरे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे मागच्या 25 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पुण्यात आधी त्यांचा पहिला अनुभव होता, तिथून मग ते पुन्हा जळगावला आले, मग अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केले. त्यामुळे आतापर्यंतचा हा त्यांचा कामाचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राबद्दल त्यांची असलेली मतं, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहे. त्यामुळे थेट गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. गप्पांना थोडी फ्लॅशबॅक पासून सुरुवात करूया. त्याच्यात मला आधी पहिलं विचारायचं आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट बनावं ही प्रेरणा कुणामुळे मिळाली, इन्स्पिरेशन कुणामुळे मिळालं आणि मग असं वाटलं की आपण पण याच क्षेत्रात जावं, काय सांगाल? अच्छा, माझं पहिले ते 12वी शिक्षण हे धुळ्याला झालं. ते एका महाजन हायस्कूलमध्ये. तर तिथे एक 8वी नंतर बिरारी सर म्हणून एक होते, जे चित्रकार हे शिकवायचे, ड्रॉइंग टीचर होते. तर ते इतक्या मनाने शिकवायचे की मला त्यावेळेसपासून ड्रॉइंगची आवड लागली. आणि आम्ही जेव्हा लँडस्केप करायचो, बाहेर जायचो लँडस्केपच्या साठी, तर तेव्हा मी बिल्डिंग्सचे, अजून शाळांचे चित्र काढायचो. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तू आर्किटेक्चरला जाऊ शकतोस. मग त्या वेळेसपासून माझा आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्ट थोडा थोडा वाढला. अगदी तोंडओळख होती, पण असं डिटेलमध्ये त्यावेळेस काही माहित नव्हतं. आणि आमचं शहर छोटं असल्यामुळे तिथे रवी बेल पाठक, भावसार साहेब अशी आर्किटेक्ट होती. तर त्यांचे घरांकडे बघून मी असं मला इन्स्पायर व्हायचं आणि मग 12वी नंतर मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली. क्या बात आहे. मग मगाशी आपण गप्पांमध्ये जसं म्हटलं तसं की जनरली आर्किटेक्चर ड्रॉइंग चांगलं असतं, शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, पण आता एकदा कामाला लागल्यानंतर फक्त ड्रॉइंग होतात, ते फक्त प्रोफेशनल ड्रॉइंग्स होतात. तर मग पुन्हा स्वतःचा छंद म्हणून, स्वतःला वेळ घालवावा म्हणून पुन्हा आता काही ड्रॉइंग काढता का सध्याला? मी लँडस्केपची ड्रॉइंग पेन्सिलने पूर्ण चित्र, माझ्या स्केचबुक आता जवळजवळ 10 ते 20 स्केचबुक माझ्या आहेत. तर त्या अजून मी सांभाळलेल्या आहे. म्हणजे जवळजवळ 2001 पासून माझ्या स्केचेस बुक अजून सुद्धा आहेत. आणि मी जेव्हा एखादी बिल्डिंग करतो तेव्हा मी स्केच पासून तिचं एनविसेज करून तिची प्रतिमा आधी कागदावर उतरवतो. बरोबर. हा, आणि इंटिरियर प्रोजेक्ट मध्ये सुद्धा तसाच मी प्रयत्न करतो. बरोबर. दुसरं आणखीन एक आठवण तुम्हाला विचारायचे ते म्हणजे स्वतः वैयक्तिकरित्या केलेला पहिला प्रोजेक्ट, तो कायम थोडा जवळचा असतो, कारण तेव्हा एक दडपण वेगळं असतं, कारण सगळी जबाबदारी आता आपल्यावर आहे. तर त्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? तर त्या प्रोजेक्टची अशी आठवण आहे की 2002ला मी तो चालू केला. तर ललित मल्हारा म्हणून त्यांचं नाव आहे. तर ते अगदी हौशी, ते पण कला क्षेत्रात आवड होती त्यांना, त्याच्यामुळे मला त्यांच्याशी जवळीक साधली मी. त्यांनी मला त्याच्या घराचं प्रोजेक्ट दिला. तेव्हा त्या प्रोजेक्टचं त्यांनी 3.5 लाख रुपयाचं बजेट सांगितलं होतं. आणि त्यांच्या रिक्वायरमेंट 3 बेडच्या होत्या, किचन, हॉल, डायनिंग, टॉयलेट्स वगैरे, आणि 3 बेड. तर म्हटलं एवढं कसं काय होणार आहे एवढ्या कमी बजेटमध्ये, 3.5 लाखामध्ये. मग मी त्यांना एक्सपोज ब्रिकचा आणि लोड बेरिंग स्ट्रक्चरचा ऑप्शन दिला. स्लॅब हा आरसीसीच होता. आणि आम्ही सगळे लो कॉस्ट मटेरियल त्यावेळेस वापरले. पहिलाच प्रोजेक्ट होता माझा. पण माझी पुण्याला नचिकेत पटवर्धन सरांची पार्श्वभूमी मी होती. लोड बेरिंग स्ट्रक्चर, एक्सपोज ब्रिक अशामध्ये ते पण काम करायचे. तर त्याचा मला त्यामध्ये उपयोग झाला. तर आम्ही फाउंडेशन हे स्टोन वर्क आणि सुपर स्ट्रक्चर एक्सपोज ब्रिक मध्ये केलं. आणि पेविंग पॅटर्न्स वगैरे हे सगळं ब्रिक मध्येच केलं. त्याच्यामुळे आम्ही ते तेवढ्या बजेटमध्ये बसवू शकलो. बरोबर. आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, पुण्यामध्ये किंवा आता जळगावमध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं, त्यांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली गेली
तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळली एवढे वर्ष साईटवर? मोस्टली अकुशल कामगार म्हणजे आपण जर त्याचा विचार केला तर आरसीसीचा आपल्याला विचार करावा लागेल, कारण त्याचं पूर्ण जे लोड हे आणि मोमेंट्स वगैरे त्या आरसीसी वर डिपेंड आहे. तर मेजरली त्याचं फाउंडेशन आणि त्याचे कॉलम वगैरे हे जे आहेत ते आम्ही कन्सल्ट करून आरसीसी डिझायनरला त्यांचा सल्ला घेऊन आणि तसे इन्स्ट्रक्शन आम्ही पास ऑन केले. सुरुवातीला साईट इंजिनियर पण नसायचे, तर आम्हीच साईट इंजिनियर म्हणून बराच वर्ष काम केलेलं आहे. बरोबर. आणि त्यांना नुसतं त्यांच्यावर ओरडून त्यांच्या चुका काढून असं काम आम्ही नाही केलं, तर त्यांना व्यवस्थित समजून की याचे दुष्परिणाम काय आहे आणि तर असं आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न केला आणि अजून सुद्धा आम्ही त्यांना त्याच पद्धतीने समजवतो. बरोबर. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही काम केलं म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो आता सध्याला, की बऱ्याचशा क्लायंट असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये करा, आणि आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं दर्जेदार काम करावं. तर दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट आणि दर्जा हे म्हणजे आपण त्याला म्हणू काही असं वेगळं नाहीये. जर बजेट आपल्याला दर्जेदार करायचं असेल तर आपल्याला आपण मटेरियल कोणतं वापरतोय. बऱ्याचदा कसं आहे, बजेट हे मटेरियलवर डिपेंड आहे. तुम्ही आरसीसी वर्क केलं, पीओपी लावल्या, तर हे बजेट वाढतं. पण तुम्ही कमी खर्चात सुद्धा चांगले आउटपुट काढू शकता. म्हणजे आणि त्याला सगळ्यात म्हणजे तुमची जे स्पॅशियल क्वालिटी आहे, म्हणजे तुम्ही तुमचा डिझायनिंग मधला फ्लो कसा आहे, तुमच्या ओपनिंग्स कशा आहेत, लाईट क्वालिटी कशी येते, यावर तुमच्या एन्व्हायरमेंट ठरतं. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज सगळ्यात महत्वाची असते, म्हणजे रचना, आराखडा. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं महत्व काय आणि तुम्ही त्यावर कसं काम करता? प्लॅन हा 2D मध्ये आपण विचार करतो, पण आम्ही 2D च्या बरोबर 3D चा पण विचार करतो. तर प्लॅनिंग आणि त्याचा जो फ्लो आहे तो नक्कीच हाताळला गेला पाहिजे आणि तुमच्या प्रायव्हसीज तर त्या पण मेंटेन झाल्या पाहिजे. आणि आपला जो कल्चरल पार्ट आहे, म्हणजे आता पुण्या मुंबईमध्ये ओपन किचन्स असतात, तसं आपल्याकडे नाहीये. तर आपल्या जो रिजन आहे त्याच्याप्रमाणे आपण ते प्लॅनिंग आणि क्लायमेटच्या कन्सिडरेशन नुसार केलं पाहिजे. बरं आहे. ज्याप्रमाणे मागच्या 25 वर्षात तुम्ही एक क्षेत्र बदलताना बघितलंय, त्यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलाय मागच्या 25-30 वर्षातला. त्याला अनुसरून हा प्रश्न आहे, ते म्हणजे जर येणाऱ्या 15-20 वर्षात जळगावमध्ये चांगले विकासाचे बदल आपल्याला बघायचे असतील, तर एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे? जर चांगले प्रकल्प, कुठले सेक्टर्स, अशा कुठल्या याच्यावर काम करण्याची गरज आहे, कुठल्या मुद्द्यांवर, गोष्टींवर? तर जळगावमध्ये ते आपल्या म्हणजे थोडक्यात तुमचं विकासाचं विजन जळगावबद्दलचं काय आहे? सगळ्यात पहिले आपल्या कोणत्याही आपण जेव्हा मोठं कार्य हाती घेतो तेव्हा त्याचा आराखडा आणि त्याचं 15 वर्षाचं नियोजन हे केलंच पाहिजे. तर डेव्हलपमेंट प्लॅन, आणि नुसता डेव्हलपमेंट प्लॅन बनवून चालत नाही, त्याच्याबरोबर त्याचं इम्प्लिमेंटेशन पण झालं पाहिजे. डेव्हलपमेंट प्लॅन रोड्स, मग त्याच्या अलॉंग फुटपाथ, सायकल ट्रॅक्स, अजून व्हेजिटेशन, आणि हे आहेतच, पण ते इम्प्लिमेंट फोर्सफुली झालं पाहिजे. आता आपल्याकडे ओपन स्पेस पण आहेत, पण त्या ओपन स्पेस आपण नीट युटिलाइज नाही करत. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये 12 मीटरचे रोड 18 मीटरचे होतात, पण ते सुद्धा होत नाही. तर आपण तो फोर्सफुली डेव्हलपमेंट प्लॅन अडॉप्ट केला पाहिजे. बरोबर. फार महत्त्वाचं गॅदरिंगसाठी किंवा सायकल ट्रॅक वगैरे तुम्ही अशी उदाहरणं दिली. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हे विकासाचं विजन तुमचं लवकरात लवकर अंमलात आणायचं असेल?
शासनाने या गाईडलाईन्स दिलेल्याच आहेत, पण त्या ग्राउंड लेवलमध्ये प्रत्यक्षात आलेल्या अंमलात नाहीत. येत नाहीत. बरोबर. बरं. आता एक प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे किंवा हे वापरलं पाहिजे? अं, सगळ्यात पहिले आपण त्याची डक्टिलिटी, हम्म. टेन्साईल स्ट्रेंथ ही लक्षात घेतली पाहिजे, हम्म. त्याचं सल्फर कंटेंट हम्म. वगैरे. आणि मोस्टली हे आम्ही जे टास्क आहे ते स्ट्रक्चरल इंजिनियरवर दिलेलं असतं. दिलं बरोबर असतं. बरोबर. तर त्या आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का तुम्ही? आयकॉन किंवा, स्टील तसा काही अनुभव? आता फ्रँकली सांगायचं म्हणजे आता परचेस हे बिल्डर लोक करत असतात. त्यांच्या सोयीनुसार करत असतात. बरोबर आहे. पण तरी आयकॉन स्टील त्याच्या सगळ्या मी गाईडलाईन हे वाचल्या आहेत, तर आयकॉन स्टील हे नक्कीच चांगले तुम्ही सजेस्ट करता आयकॉन. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आर्किटेक्ट येत आहेत तुमच्यासारखे, जेवढं म्हणजे तुमचा अनुभव आहे तेवढ्या वयाची जी आता मुलं येतात, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सिनियर असल्यामुळे मी त्यांना सांगू शकेल की आपलं जे कोणासाठी तुम्ही काम करतायत त्याची पार्श्वभूमी, त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि त्यांचं इकॉनॉमिकल स्टेटस यानुसार उत्तम त्यांनी डिझाईन केलं पाहिजे. आणि डिझाईनचे जे कॉन्सेप्ट आहे ते ज्याने त्याने स्वतः ठरवायचे. बरोबर. सो ते आर्किटेक्ट पंकज देवरेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ज्यांच्यासाठी डिझाईन करतोय त्यांची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही डिझाईन करा. कस्टमाइज हे डिझाईन आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव आहे. आणि जर तसं तुम्ही केलं, त्या क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन तितकं झालं, तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावी. आता 25 वर्षांचा टप्पा तुम्ही गाठलाय, 50 वर्षांचा तुमच्या करिअरचा टप्पा लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करावा, आणि असेच हजारो प्रोजेक्ट तुमच्या हातून निर्मिती व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.